आपण केरळ जिल्हा परिषद गणामधून उभा आहात. आज काय काय विकास करणार आपण? विकासाला खूप संधी आहे. मागच्या 15 वर्षामध्ये जो विकास फक्त कागदावरच राहिलाय, आता सत्यात उतरवण्यासाठीच आम्ही राजकारणात आलेलो आहोत. यामध्ये भरपूर प्रामुख्याने जर कधी आपण लिस्ट आउट केलं तर एक पेजही कमी पडेल. तर प्रामुख्याने आहे रस्ते, शेत रस्ते आहेत, पाण रस्ते, शिवरस्ते आहेत, वाड्या रस्त्यांवरील जे रस्ते आहेत यांच्यावर काम करण्याची खूप संधी आहे आणि हेच माझं 5 वर्षांसाठी विजन आहे. त्या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, राईट्स आहेत, बेसिक आणि टंचाई आहे. त्यामध्ये खूप आहे काम करण्याची संधी आहे. ताई, इथं अनेक वर्षापासून पाणंद रस्ते वगैरे झालेले नाही आहेत, शेतकरी त्रस्त आहेत. तर या संदर्भात तुमचं काय विचार आहे? मी आता जसं तुम्हाला सांगितलं की मी आता डोर टू डोर व्हिजिट केलेली आहे. प्रत्येक वाडी वस्तीवर मी पोहोचलेली आहे आणि त्याच्यात मला खूप प्रामुख्याने जाणवलं केरळाची हडवळे वस्ती आहे, चिंचखेड्याला एक बकलेवाडी म्हणून आहे. तिथे तर जो काय पेट्रोल पंपापासून जो रोड जातो ते खूप मोठा हे आहे, ज्याच्यातून लोकांना येण्या जाण्यासाठी खूप अडचणी होतात. तिथे काम करण्याची गरज आहे. बनसिनोयामध्ये फॉरेस्टचा रोड आहे, तिथेही रस्ता आहे. गवालीमध्ये आसामी वाडी आहे, कुटुंब वस्ती आहे. म्हणजे अशा भरपूर वाड्या वस्ती आहेत की जिथपर्यंत अजून लोकांना रस्तेच पोहोचलेले नाही. त्याच्यावर काम करण्यासाठी भरपूर मोठी संधी आहे. आपल्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथील जो ब्रिज आहे तो प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. याबद्दल तुम्ही काय बोलणार? त्याच्यावर म्हणायचं म्हटलं तर खूप राजकारण्यांनी मागच्याही आपली पोळी भाजून घेतली आहे. त्याच्यात बोलायचं म्हटलं तर 15 वर्षापासून जो काम त्याच्या विकासाचं काम फक्त कागदावरच राहिलेलं आहे. तो तर प्रामुख्याने मी म्हणजे ज्यावेळेस मी हे होऊन येईल, विजयी होऊन येईल, तर त्याच्यात पहिले प्रामुख्याने मी काम करेल. त्याचा विकास निधी, त्याचा कसा मला तिथे युटिलाइज करता येईल त्याच्यावर मी पूर्णपणे काम करेन. आपण केरळ जिल्हा परिषदमध्ये आता 4 ते 5 दिवसापासून प्रचार सुरू झालेला आहे, फिरत आहे. जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? जनतेचा प्रतिसाद खूप छान आहे आणि तेच माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे की मी त्यांनी जे माझ्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षांना पात्र ठरेल. काही आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, एक डॉक्टर आहात. तर आरोग्य क्षेत्राकडे तुम्ही कसे बघता? आरोग्य क्षेत्रात तर मी पहिल्यापासूनच काम करत आहे. त्यामुळे मला माहिती आहे की आरोग्यासाठी येणाऱ्या निधी आहे किंवा आरोग्यासाठी लागणाऱ्या काय बेसिक गरजा आहेत. म्हणजे PSC लेवलवर जर कधी आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर बघितलं तर भरपूर वैद्यकीय अधिकारी जे असतात ते वेळेवर कामाला येत नाही. ते वेळेवर कामाला असणं, परिचारक असणं, औषधी जे आहे औषधीचा साठा तिथे व्यवस्थित असणं, त्या औषधींची एक्सपायरी डेट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवर मला अनुभव असल्यामुळे मी खूप छान प्रकारे काम करू शकते. आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एकदम दर्जा खालवलेला आहे. तर आपण जिल्हा परिषद शाळेत आपल्या काही विचार आहेत का? जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा आहेत तिथे पण शिक्षक अवेलेबल असणं, त्यांना दिलेले जे कामं आहेत ते व्यवस्थित पार पाडणे, त्याच्यावर एक लक्ष ठेवणं किंवा त्याच्यावर एक मॉनिटरिंग लागते. खूप छान प्रकारे करू शकते. त्या व्यतिरिक्त जे सेकंडरी स्कूल आहे, माध्यमिक शाळा वगैरे, त्या मुलांसाठी वाचनालय असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याची गरज आहे. तेही वेगवेगळ्या उपक्रमातून आपण मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. ते आपण राबवून घेऊ शकतो. त्या व्यतिरिक्त व्यायामशाळा आहेत. आता आपण सगळीकडेच बघतो की सगळेजण भरतीसाठी, आर्मीसाठी, पोलीससाठी पळत असतात. तर त्यांना एक प्रॉपर गायडन्सची गरज आहे, एक अकॅडमीची गरज आहे. काही जणांना त्याच्यासाठी आर्थिक मदत लागते. ती मदत आपण त्यांना करू शकतो आणि काही जणांना आर्थिक त्यांचं हे असतं, परंतु त्यांना एक नियोजन